पक्ष विधेयक मागे घ्यावं, रद्द करावं अशी मागणी करत आज निदर्शन करून घेऊन ही सुरुवात राज्यभरामध्ये आपण करतोय. आपण बघितलं असेल सहनशीलते मार्गाने अहिंसेच्या मार्गामध्ये ह्याचा निषेध नोंदवण्याचं काम संपूर्ण राज्यभरामध्ये चाललेलं आहे आणि ही सुरुवात आहे. कारण राज्यपालांनी अजून बिलवरती स्वरक्षक केली नाही. आम्ही सरकारला विनंती करतो की आता तरी जागे व्हा. ज्या पद्धतीने तुम्ही लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज बंद करण्याचं काम ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी लोकांचा प्रक्षोभ वाढतो आणि लोकांना असं वाटते की बस सरकार आमचं ऐकायलाच तयार नाही. आणि म्हणून आम्ही विधानसभा आणि विधान परिषदमध्ये ही बाजू मांडली. परंतु बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्रामध्येच अर्बन नक्सलाईटच्या नावाखाली, अर्थात नाव बदली केलं त्यांनी, जनसुरक्षा केलं, हे बिल आणण्याचं काम केलं जातं. ज्यावेळी देशाचे गृहमंत्री एका बाजूला सांगतात की नक्षलवाद संपलं आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्येच का लागू होतो आहे, मध्य प्रदेश आणि 2-3 राज्ये सोडल्यानंतर बाकीच्या राज्यामध्ये नाही आहे, अशी काय आणीबाणीची परिस्थिती झालेली आहे की राज्याला ही भूमिका घ्यावी लागते. अर्थात अनेक मोकासारखे कायदे, ताडासारखे कायदे याही आहेत. 1960, 1980, 1990 साली पण कायद्यामध्ये, पोटासारख्या कायद्यामध्ये पण सुधारणा करण्याचं काम केलेलं आहे. या सर्व करत असताना संघटना हा शब्द घालण्याचा प्रयत्न ज्यावेळी होतो आहे त्यावेळी आमच्यासारख्या लोकांच्या मनामध्ये ही शंका होती, जी आम्ही विधान परिषदमध्ये बोलून दाखवली की संघटना याची व्याख्या काय. त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की संघटना म्हणजे कामगार संघटना होणार नाही, करणार नाही. परंतु जे मूळ कायद्यामध्ये ज्या गोष्टी आल्या त्यात आजही संघटना हे नाव आहे. संघटना उद्या बिल्डिंगची संघटना होऊ शकते, रहिवाशीची संघटना होऊ शकते, फेरीवाल्यांची संघटना होऊ शकते, कामगारांची संघटना होऊ शकते, शेतकऱ्यांची संघटना होऊ शकते. आणि मग जर सरकारला वाटलं की हे आपल्या विरोधात बोलत आहेत, आणि तुम्ही बघितलं असेल की देशामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं, आताच्या विद्यमान ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांनी काय सांगितलं की या आंदोलनामध्ये अतिरेक घुसलेले आहेत, तेही तुम्हाला माहिती आहे. तर उद्या अशा कुठच्याही आंदोलनाला जर असं स्वरूप दिलं गेलं तर या कायद्यामध्ये तरतूद आहेत की तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट होऊ शकते, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, त्याची मालमत्ता, प्रॉपर्टी ही जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्याचं काम केलं गेलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये, अशा मानसिकतेमध्ये हा जो कायदा आणला गेला तर ह्याचा दुष्परिणाम ही निवळ फक्त डाव्या संघटनेला नाही, तर मी म्हणेन की डाव्या संघटनेला डोळ्यासमोर ठेवून मग उजव्यांचा का नाही तुम्ही विचार केला. मग उजव्यांचा तुम्ही विचार जर करणार नसाल, मंत्रिमंडळातली लोक समर्थन करत असाल आणि मग ती जर त्यांची बाजू धरून घेणार असाल तर मग सरकारच्या विरुद्ध बोलायचंच नाही हे स्पष्ट तरी करा. या सर्व गोष्टीसाठीच आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आदित्यजी यांच्या सूचनेनुसार राज्यभरामध्ये आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इकडे आंदोलन छेडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. अरे जरा महेशना बोलवा ना, महेश सावंत. आज राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे असं मानलं जात आहे की 2 दिवसापूर्वी तुम्ही संकेत केलेत आणि आजची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर नाही, मी प्रत्येक TV चॅनलला गेलो होतो म्हणून मी बघत होतो इकडे की, आणि सर्व ठिकाणी मी साकडा घातला होता. मला वाटते सर्व TV चॅनलचे, मग G24 तास, TV9, IBN आणि ABP ह्याच्यामध्ये, कारण शेवटचा ABP होता, कारण बाप्पा आता विसर्जित होता, तर मला असं वाटते माझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्या असावे. परंतु नक्कीच मी ज्यावेळी पहिलाही बोललो की शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा हा राजकीय, सामाजिक आणि पक्षाला एक दिशा दाखवणार आहे. आणि म्हणून मला असं अपेक्षा, वैयक्तिक एक कार्यकर्त्या नात्याने किंवा एक उपनेत्या नात्याने मला असं वाटते की काय ना काहीतरी सुतवाच या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या माध्यमातून होईल. ही सुरुवात झालेली आहे, ही सुरुवात झालेली आहे एकमेकांना भेटण्याची. ही सुरुवात झाली आहे की गणेशोत्सवाच्या भेटीमध्ये ते गेले होते. स्वतः राज ठाकरे साहेब आदरणीय पक्षप्रमुखांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्याचं काम केलं. तर मला असं वाटतं कौटुंबिक जे नाते हे जुळलेले आहेत. राजकीय ह्याच्यातली चर्चा ही निश्चितपणे चालू होईल. निश्चितपणे त्याच्यातली काय बोलायचं नाही बोलायचं होईल. कधी काय हे वेळ ठरेल. 2 तारखेला राज ठाकरे स्वतः इथे शिवतीर्थावर जो मेळावा होईल त्यात सहभागी होतील असं देखील नाही. आज बघा, आता असं कुठचंही निमंत्रण, आमंत्रण आमच्याकडनं त्यांना किंवा त्यांनी असं कुठचं नाही. कारण दोन्ही नेते एका राजकीय पक्षाचे पण नेते आहेत. हा काय पक्ष बाजूला ठेवून भूमिका घेतली जात नाही आहे. तर दोन्ही पक्षाचे नेते हे राजकीय नेते असल्यानंतर दोघांचे व्यासपीठ पण वेगवेगळे आहे. मग शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा होतो, तसंच गुढीपाडव्यामध्ये त्यांच्या पक्षाचा मेळावा होतो. आणि म्हणून ज्यावेळी मेळावे होतात
तर अशा मेळावे हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे वेगवेगळे असतात, पण त्याचा सुतोवाच काय होणार आहे नाही होणार आहे ते मला असं वाटते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी या दसऱ्या मेळाव्याला करतील अशी आम्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का शिवसेना? तसं नाही आहे. महाविकास आघाडी ही देशव्यापी आहे, राज्यव्यापी आहे. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की मुंबईमध्ये कदाचित ही भूमिका आमची किंवा तिकडची परिस्थिती आणि राज्यामध्ये आहे, पुण्यामध्ये वेगळी असू शकते, ठाण्यामध्ये वेगळी असू शकते. जिल्हा स्तराच्या निवडणुका कोणी कुठेवर लढवायचे नाही. ज्यावेळी राज्याचा हिताचा विचार असेल, देशाच्या हिताचा विषय, राजकीय विषयाचा हिताचा विषय असेल, त्यावेळी महाविकास आघाडी ही राहणारच आहे. आणि आम्ही महाविकास आघाडीतून आता कुठच्याही प्रकारे अशी भूमिका नाही आणि आम्ही बाहेर पडणार नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल की उपराष्ट्रपतीसाठी जे उमेदवार विरोधी पक्षांनी जे दिलं होतं त्याला आम्ही पूर्ण रीतीने ताकदीने साथ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर असं कुठच्याही प्रकारचा प्रश्न नाही. आणि मला असं वैयक्तिक वाटते, म्हणजे मी व्यक्ती म्हणून सांगतो आहे की कुठच्याही इतर पक्षाला पण देखील दोन्ही कुटुंबातली लोक एकत्र आले त्यामुळे काहीतरी राजकीय ह्यांच्याबरोबर आपण राहायचं की नाही राहायचं, कसं करायचं नाही करायचं, असं अजिबात वाटण्यासारखी परिस्थिती नाही आहे. ठराविक कार्यकर्ते, ठराविक नेत्यांच्या मनामध्ये काही भावना आणि भूमिका असू शकतात, पण बहुतेक जे सर्वसामान्य लोक महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांशी चर्चा केली तर दोन्ही भाऊ एकत्र येतात, याचा आनंद देखील त्यांच्यामध्ये आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये म्हणून ते गणपतीला येऊन नमस्कार करून जात आहेत, म्हणून ते सांगत आहेत की बाबा आमचे ह्याच्यात काही लोकांनी तर असं सांगितलं मिठाचा कडा टाकताना हे शक्यच नाही, होणारच नाही असे सांगण्याचं काम कोण करत असेल. मला असं वाटतं त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. त्याला कारण असं आहे जे होईल ते दिसेलच, लवकरच दिसेल. फक्त लवकरात लवकर निवडणुका सरकारने जाहीर करावी, निवडणूक आयोगाने करावी हे आम्ही अपेक्षा करतो आहे. की जर विधानसभा जर दिवाळीच्या नंतर लगेच तारखा डिसाईड होऊ शकतात, मग महानगरपालिका का लांबवले जात आहेत? म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की नेगेटिव्ह इन्कम्पन्सी तुमच्याबद्दल जी होती आहे त्याला तुम्ही वेळ काढतायत, दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत आणि ही ताकद वाढते, तर याला कुठेतरी कमी करण्यासाठी हे विलंब होतोय का, हा प्रश्न पण निर्माण होतो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मतं फुटली अशी चर्चा आहे. काय नाही, ही बकवास आहे. आमची कसं आहे की ज्या ताकदीने आज आम्ही सर्वजण एकत्रित राहतोय, मुळामध्ये फोडाफोडी करण्याची तर गरज पण नाही आहे, कारण त्यांच्याकडे लोकसंख्या जास्त होती हे तुम्हाला आपल्याला पण माहीत आहे. आम्ही तत्वाची लढाई लढत असताना, विचाराची लढाई लढत असताना का नेमकं कोणाबरोबर आहोत, भले संख्येने कमी असो, तर ही भूमिका आमची होती. मला असं वाटत नाही त्याच्यात काय झालं, कारण एक संघाने सर्व खासदारांनी मतदान केलेलं आहे. ओके सर. सर हिंदी 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 सर हां, ये सिंगल आयडी कर ना हिंदी. नाही अजिबात नाही. कसं आहे, तो विषय देशाच्या स्तरावरती चाललेलाच आहे तो, आणि तो काय राहणारच. त्याला कारण असं आहे की परत विधानसभा, विधान परिषदा, आता बिहारच्या इलेक्शनला काय होतं ते होणारच आहे. तर मला ते वाटत नाही, कारण तो महत्त्वाचा मुद्दा आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन हे राज्यासाठी महत्त्वाचं होता. त्यात जरी देखील तोडगा काढला गेला असेल, परंतु मंत्रिमंडळातलीच लोक आज बोलत आहेत की आम्ही कोर्टात जाणार आहोत. मग त्याही व्यतिरिक्त आणि त्यांची जी भूमिका रास्त आहेत असं ते म्हणतात. दुसऱ्या बाजूला जरांगे म्हणतात की ह्याच्यात जराही जर हात लावला तर आम्ही तुम्हाला आत येऊ देणार नाही. तर मला वाटते नेमकं मिळवलं काय हा प्रश्न पण होतो आहे. अर्थात ते बघू आपण, पण कुठच्याही प्रकारे वोट चोरीचा विषय जे काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला आहे, इंडिया अलायन्स म्हणून आम्ही तो मुद्दा सोडलेला नाही आणि योग्य रीतीने योग्य वेळी तो मुद्दा वारंवार आम्ही आणण्याचं काम करणार आहोत. थँक्यू. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.